नमस्कार विद्यार्थ्यांनो. अर्धस्वायुक्त ऑर्गनेल्सबद्दल खूप ज्ञान मिळाले. बरोबर. मग लवकर इतर ऑर्गनेल्सकडे जा. सुषमा परत आली आहे. इयत्ता 9वीच्या जीवशास्त्राच्या भाग 4 मध्ये पेशींच्या अवयवांबद्दल बरीच माहिती घेऊन. चला उर्वरित पेशींच्या अवयवांची रचना आणि कार्य तपशीलवार जाणून घेऊया. शिकण्याचे परिणाम. विद्यार्थ्यांनो, आता या वर्गानंतर तुम्ही सर्व ऑर्गनेल्स ओळखू शकाल आणि पेशीमध्ये असलेल्या प्रत्येक ऑर्गनेल्सची रचना आणि कार्य देखील सहजपणे स्पष्ट करू शकाल. आता काही कीवर्ड शिकूया. कीवर्ड्स. प्लाझ्मा पडदा, निवडकपणे पारगम्य पडदा, व्हॅक्यूल, न्यूक्लियस, एंडोप्लास्मिक रेटिक्युलम, पेरोक्सिझोम्स, माइटोकॉन्ड्रिया, गोल्गी उपकरण, क्लोरोप्लास्ट, संकल्पना नकाशा. चला हा संकल्पना नकाशा स्पष्टपणे पाहू आणि समजून घेऊ. ऑर्गनेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. 1945 मध्ये पोर्टरने नोंदवलेले शास्त्रज्ञ. रचना. हे लिपोप्रोटीन मायक्रोट्युब्युल्सचे एक जाळे आहे जे बाह्य न्यूक्लियर झिल्लीपासून प्लाझ्मा झिल्लीपर्यंत पसरलेले आहे आणि सुमारे 40 ते 50 मायक्रॉन जाडीचे आहे. सिस्टर्नल लांब चपटे असताना सहसा समांतर रचनेत नसलेल्या नळ्या असतात. वेस्किल्स लांब गोलाकार असतात आणि 25 ते 500 मायक्रॉन पर्यंत बदलतात. नळ्या म्हणजे 50 ते 100 मायक्रॉन व्यासाच्या विविध आकार आणि आकारांच्या लहान गुळगुळीत भिंती असलेल्या फांद्या असलेल्या रचना असतात. कार्याकडे येत असताना ते विविध पेशीय स्वतंत्राच्या साठवणूक प्रक्रिया आणि पॅकिंगसाठी असेंब्ली क्षेत्र म्हणून काम करते. पेशीय पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणाऱ्या पेशीय ट्रान्सपोर्टिंग चॅनल म्हणून काम करते. प्रथिने आणि लिपिड संश्लेषणात भाग घेते. गोल्गी कॉम्प्लेक्स आणि सेल प्लेट्सच्या निर्मितीशी संबंधित. ग्लायकोजेन साठवणे गुळगुळीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये. यापैकी काही प्रथिने आणि लिपिड जे खडबडीत आणि गुळगुळीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमधून येतात
पेशी पडदा तयार करण्यास मदत करतात. या प्रक्रियेला पडदा बायोजेनेसिस असं म्हणतात. ऑर्गेनेल व्हॅक्यूल शास्त्रज्ञ स्प्लांझानी यांनी प्रथम प्रोटोझोईमध्ये ताऱ्याच्या आकाराचे व्हॅक्यूल पाहिले. नंतर डुर्जार्डीन यांनी या ताऱ्याच्या आकाराचे ऑर्गेनेल्सना व्हॅक्यूल असे नाव दिले. रचना फॉस्फोलिपिड्स पासून बनलेले आणि प्रथिनेनी भरलेले पडदा व्हॅक्यूलभोवती टोनोप्लास्ट म्हणून ओळखला जातो. व्हॅक्यूलचे घटक, ज्याला पेशी रस म्हणून ओळखले जाते, ते आसपासच्या सायटोप्लाझमपेक्षा वेगळे असतात. लायझोझोम्स नावाचे गोल शरीर दिसतात. कार्य: व्हॅक्यूल हे पेशींचा भांडार किंवा भांडार मानले जाते आणि पडद्यामधून रेणू वाहून नेण्यास मदत करते. कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी आणि तेल यासारखे राखीव अन्नपदार्थ साठवले जातात. रंगद्रव्ये, अमृत इत्यादी गुप्त पदार्थ साठवले जातात. अल्कलॉइड्स, स्ट्रॅनिन, लॅटेक्स, रेझिन, हिरड्या इत्यादी उत्सर्जित पदार्थ साठवले जातात. ऑर्गेनेल लायझोझोम्स. शास्त्रज्ञ प्रथम 1995 मध्ये क्रिस्टन डी टोव्ह यांनी अहवाल दिला. मेरिस्टेमॅटिक पेशी सक्रियपणे विभाजित करण्यात अधिक आढळले. एल. शास्त्रज्ञ ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा गोल्गी उपकरणांपासून उद्भवतात. ते 3 प्रकारचे असतात. प्राथमिक लायझोझोम एन्झोमायटिक द्रवणा पदार्थाने भरलेला गोलाकार पुटिका. दुय्यम लायझोझोम्स अन्न रेणू किंवा सूक्ष्मजीवांची उपस्थिती दर्शवणारे गोलाकार पुटिका. तृतीयक लायझोझोम गोलाकार पुटिकामध्ये अविशिष्ट शरीर नावाचे न पचलेले अन्नपदार्थ असतात.
त्याच्या व्यास सुमारे 0.4 ते 0.8 मायक्रॉन असते. त्यात फक्त एकच पडदा असतो जो संरक्षण करण्यास मदत करतो. कार्य पहिला, हायड्रोलिटिक आणि फॉस्फोलिटिक एन्झाईम असतात जे अन्नपदार्थ, सूक्ष्म जीव आणि निष्क्रिय पेशींचे पचनास मदत करतात. दुसरं, पेशी उपासमारीने ग्रस्त असताना ते पेशींच्या घटकांचे ऑटोलिसिस करतात, म्हणून त्यांना आत्मघाती पिशव्या म्हणतात. ऑर्गनेल, रिबोझोम्स किंवा ऑर्गोझोम शास्त्रज्ञ 1955 मध्ये प्लेड यांनी नोंदवले. रचना या न्यूक्लिओल्समध्ये तयार होणाऱ्या लहान रचना आहेत आणि नंतर सायटोप्लाझममध्ये जातात. जिथे ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पडद्याच्या पृष्ठभागावर जोडलेले मुक्त तरंगणारे वस्तुमान म्हणून दिसतात. रिबोझोम्समध्ये सामान्यतः मोठे आणि लहान असे दोन उपयुनिट्स असतात. कार्य पहिला, प्रथिने संश्लेषणादरम्यान अनेक रिबोझोम पॉलिझोम्स किंवा पॉलीराइबोझोम्स नावाच्या लांब साखळी तयार होतात. जे mRNA मध्ये असलेल्या आनुवंशिक पदार्थांचे प्रथिने तयार करण्यासाठी भाषांतर करते. सेंट्रिओल्स किंवा सेंट्रोझोम्स सेंट्रिओल्स पेशींच्या सांगड्याच्या प्रणाली म्हणून काम करणाऱ्या सूक्ष्म नळिका असंघटित करण्यात भूमिका बजावतात. ते पेशीमधील केंद्रक आणि इतर अवयवांचे स्थान निश्चित करण्यास मदत करतात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. चला सुरुवात करूया. लेबल क्रमांक पहिला, प्लाझ्मा पडदा. तो घराच्या बाहेरील भिंतीसारखा असतो, संरक्षण देतो आणि फक्त सेंद्रिय आणि अजैविक पदार्थांच आत येऊ किंवा बाहेर पडू शकतो. लेबल क्रमांक दुसरा, प्रोटोप्लाझम. तो ऑक्सिजन सारखा असतो, ज्याला जीवन देणारा पदार्थ म्हणतात, आणि तो संपूर्ण पेशीमध्ये पसरतो. लेबल क्रमांक तिसरा, सायटोप्लाझम. तो संपूर्ण पेशीमध्ये असलेल्या मज्जल्यासारखा असतो आणि सर्व ऑर्गनेल्सना इकडे तिकडे हलण्यास मदत करतो.
लेबल क्रमांक 4, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तो या पेशीमध्ये वडल्यासारखा असतो. न्यूक्लियर झिल्लीपासून प्लाझ्मा झिल्लीपर्यंत पसरलेला असतो. सांगड्यासारखा काम करतो. लेबल क्रमांक 4, ए खडबडीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मध्ये प्रथिने असतात. वडील खूप खडबडीत असतात. लेबल क्रमांक 4, बी स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मध्ये लिपिड असतात. वडील खूप स्मूथ असतात. लेबल क्रमांक 5, गोल्गी उपकरण. हे घरी काम करणाऱ्या मोलकरणीसारखे आहे. जेव्हा आणि जिथे गरज असेल तिथे सर्वांना हे प्रथिने आणि लिपिड देण्यास मदत करते. लेबल क्रमांक 6, न्यूक्लियस. तो आजोबासारखा असतो जो नियंत्रण केंद्र म्हणून काम करतो. दुसरा, तो त्यांचे जीन्स पुढच्या पिढ्यांपर्यंत घेऊन जातो. लेबल क्रमांक 7, न्यूक्लियोलोस. रायबोसोम तयार करण्यासाठी जागा. लेबल क्रमांक 8, क्लोरोप्लास्ट. हे आईसारखे असते आणि अन्न तयार करण्यास मदत करते. लेबल क्रमांक 9, मायटोकॉन्ड्रिया. हे एका पॉवर रूम सारखे असते. प्रत्येक ऑर्गनेलला त्यांच्या क्रियाकलापांची काळजी घेण्यासाठी ATP नावाची ऊर्जा देते. लेबल क्रमांक 10, लायझोझोम्स. तो एका मुलासारखा असतो, एका नायकासारखा असतो. पेशीमध्ये प्रवेश करणाऱ्या हानिकारक जीवांना मारतो. पण उपासमारीत तो स्वतःला मारतो. म्हणून त्याला आत्मघाती पिशवी असं म्हणतात. लेबल क्रमांक 11, व्हॅक्यूल. हे एका स्टोर रूम सारखे असते जे अन्न, रंगद्रव्ये किंवा कोणतेही उत्सर्जित पदार्थ साठवते. लेबल क्रमांक 12, सेंट्रिओल्स. तो एका संयोजकासारखे असतात. लेबल क्रमांक 13, सूक्ष्म नळिका. पेशीला आकार देतात आणि हालचाल करण्यास देखील मदत करतात.
लेबल क्रमांक 14 रायबोझोम. ते साखळीसारखे तयार होतात आणि मेसेंजर RNA मध्ये उपस्थित असलेल्या आनुवंशिक पदार्थाचे रूपांतर प्रथिने तयार करण्यासाठी मदत करतात. प्रश्न 1. कृपया वरील चौकटी पूर्ण रचना आणि कोणत्याही एका फंक्शनने भरा. शुभेच्छा.